तुम्ही भिडा किती मला लाडा किती, तुम्ही भिडा किती मला लाडा किती, द्यायचा जेवढा त्रास। कर्जत आणि जामखेड तालुक्यातील सर्व शेतकरी, गोरगरीब, पोलीस स्टाफ, मिलिटरीमॅन म्हणजे मिलिटरीवाल्या लोकांची ते तिकडं असताना त्यांची इथं शेतीमध्ये लाईटची म्हणा, डीपीची म्हणा, अजून इतर ऑफिसची म्हणा फोन करून कामं करून दिले आहेत। त्याच्यामुळे मी मिलिटरी म्हणतो। पोलिसाची तीच परिस्थिती एका चिंचवडचे एक पोलीस पाटेगाव पोलीस पुण्याला आहे, ते मला आमची मेंढरा आजारी पडत त्याचं सुद्धा मी काम करून दिलं। त्याच्यामुळे मी या सर्वांना हात जोडून विनंती करतो, आचारसंहिता लागेपर्यंत तुमचं कुठल्या ऑफिसला काम असेल ते मला सांगा, मी करून देतो। इथून मागं करून दिले आहेत आणि आचारसंहिता लागेपर्यंत तुमची कामं मी करून देतो। त्याच्यामुळे तुम्हाला मी विनंती करतो, तुम्ही मला काम सांगा, मी करून देतो। आणि तुम्हाला मी परत विनंती करतो, तुमची मी कामं करून दिली आहेत, पण इथून आचारसंहिता परत करणार सुद्धा आहे। पण तिथून पुढे जर तुम्ही चुकीचं मतदान केलं, आमच्या पक्षाला जर तुम्ही मतदान नाही केलं, तर मी तुमची कामं कशी करू तुम्ही सांगा। माझं कंटिन्यू जर असंच पुढं काम चालू ठेवायचं असेल तर सर्वांनी आमच्या पक्षाला मतदान करा आणि माझं असंच पुढं कंटिन्यू काम चालू ठेवा। जर तुम्ही आमच्या पक्षाला मतदान नाही केलं, आमची जर हारलो आम्ही, तर तुम्ही सांगा मी पुढं काम कसं करू आणि नंतर तुमची कामं कोण करीन। मला वाटतं कुणीच नाही करणार, आज कोणी करीत नाही, परत तरी कोण करीन। त्याच्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, माझं काम तुमच्या हातात आहे, कंटिन्यू चालू ठेवायचं का बंद करायचं। आज तर मी तुमची आचारसंहिता तुमचं मी काम 100% करून देतो। मला उद्या फोन करा, कधी फोन करा तर कधी फोन करा, मी अधिकाऱ्याला फोन करतो आणि तुमचं अर्जंट काम करून देतो आणि कंटिन्यू माझं काम चालू ठेवा अशी मी तुम्हाला विनंती करतो। माझं कंटिन्यू काम चालू राहिले पाहिजे, याच्यात तुमचा फायदा, माझा काय फायदा नाही। मला खर्च होतो, मला त्रास होतो, पण मला एक तुमची कामं करायची छंद लागला आहे, त्याच्यामुळे तुमचा सर्वांचा फायदा करून देतो अशी मी तुम्हाला विनंती करतो। तुमची एवढी कामं करून दिली तरी सुद्धा मला काही लोकांनी एवढा त्रास दिला, माझा परपंच उद्ध्वस्त केला, इथपर्यंत लोक माझ्याबद्दल आली। हे एवढं सहन करून मी तुमची कामं माझ्या खर्चाने तसेच चालू ठेवली। कुणाच्या बांधव जा, कुठल्या ऑफिसला जा, कुणाच्या घरी जा, एवढं करून माझ्या खर्चाने तुमची कामं करून दिली। मला किती लोकांनी त्रास दिला हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। माझ्या मुलाची नोकरी घालवली म्हणजे मला निष्कारण स्वतःला त्रास दिला। ह्या महिला फोन करायला, त्या महिला फोन करायला, काहीतरी बोलायला, असं करून मला अजून त्रास चालू आहे। तुम्ही किती बी बिडा, मला जेवढा त्रास द्यायचा तेवढा द्या, पण मला जाहिरातीची गरज नाही। किती बी समोर येऊ द्या, एकटा बॉस, किती समोर येऊ द्या, मी लढाई तयार आहे। भल्यांना मी घाम फोडला आहे आणि इथून पुढे सुद्धा घाम फोडणार आहे। मी कुणाच्या याला भीत नाही, मी भिणारा माणूस नाही, मी शेतकरीच आहे, गरीब कुटुंबातला आहे, पण मी अजिबात कोणाला भीत नाही। माझं सर्व सत्य असतं, इथून पुढे बी सत्यच राहणार। त्याच्यामुळे किती बी समोर या उद्या, त्याला एकटा बॉस, सत्यमेव जयते, रामकृष्ण हरी, जय भीम, जय मल्हार। आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही आहे, कारण आपलं नाव पहिल्यापासूनच टॉपला आहे। अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस, अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस।